नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, महानगरपालिका भरती संदर्भात जे आहे एक महत्त्वाची अपडेट येथे मिळत आहे मित्रांनो। या भरती संदर्भात एक महत्त्वाचं जे आहे प्रसिद्धपत्रक जारी करण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण जे प्रसिद्धपत्रक आहे ते बघणार आहोत, नेमकं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा, तुम्ही इथे बघू शकता की सोलापूर महानगरपालिका अंतर्गत जे आहे जी भरती झाली होती मित्रांनो, त्या संदर्भात एक महत्त्वाचं जे प्रसिद्धपत्रक ते जारी करण्यात आलेलं आहे। तर बघा, सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 ने जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील 31 विविध संवर्गामधून एकूण 302 पदे भरण्याबाबतची परीक्षा जी आहे TCS आयॉन यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे व उपरोक्त 31 संवर्गातील 27 पदाचे TCS आयॉन कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुण संदर्भ क्रमांक 3 ने सोलापूर महानगरपालिकेने जे आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो। तर बघा, सोलापूर महानगरपालिका आहे यांची वेबसाईट बघा इथे दिलेली आहे www.solapurcorporation.gov.in। तुम्हाला जर या संदर्भात आणखी माहिती हवी असली तर यांच्या जे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो, सदर प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक या पदाचे 80 गुणांचे जे आहे मैदानी चाचणी दिनांक 24/6/2024 ते 27/6/2024 या कालावधीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र जे आहे सोलापूर येथे सकाळी 10 ते 5 वेळेत घेण्यात येणार आहे व सदर मैदानी चाचणीकरिता खालील नमूदप्रमाणे फायरमन व सुरक्षारक्षक यांनी त्यांचा संदर्भ क्रमांक 3 च्या प्रसिद्धीकरणातील अनुक्रमानुसार त्या तारखे दिवशी उपस्थित राहावयाचे आहे व संदर्भ क्रमांक 3 चे प्रसिद्धीकरण सोलापूर महानगरपालिकेचे जे आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व उमेदवारांनी जे आहे सदर संकेतस्थळाला भेट देऊन प्राप्त गुणांची व क्रमांकाची माहिती जी आहे घेण्यात यावी। तर अशा प्रकारच्या आहे महत्त्वाची सूचना या प्रसिद्धी पत्रकामध्ये बघा इथे दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा, फायरमन उमेदवारांचा अनुक्रमांक, त्यासोबत सुरक्षारक्षक उमेदवारांचा अनुक्रमांक व मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहायची तारीख। तर बघा, अनुक्रमांकानुसार जे आहे तुम्हाला इथे जी आहे मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहण्याची ते तारीख इथे दिलेली आहे। तर बघा, तुमचा जर अनुक्रमांक 1 ते 50च्या मध्ये जर असला फायरमनचा आणि सुरक्षारक्षक उमेदवारांचा अनुक्रमांक 451 ते 668च्या मधामध्ये जर असेल तर मित्रांनो, तुम्हाला जे मैदानी चाचणीकरिता 24/6/2024 रोजी जे आहे उपस्थित येथे राहायचं आहे। आणि टिकमध्ये बघा, वर नमूद दिवशी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांना मैदानी चाचणी द्यायची नाही असे गृहीत धरून गुण प्रसिद्ध करण्यात येईल व याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच बघा, फायरमन व सुरक्षारक्षक पदाची अंतिम गुणांची यादी TCS आयॉन कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या ते प्रसिद्ध करण्यात येईल। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो, येथे जे प्रसिद्धपत्रकामध्ये महत्त्वाची माहिती बघा देण्यात आलेली आहे। तर पहा, आपण व्हिडिओ थांबवूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।